अमरावतीच्या जिल्हास्तरीय रुग्णालय डफरीण येथील रिक्त डॉक्टर आणि परिचारिकांच्या पदांचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत। आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेत हा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी रिक्त पदांच्या पदस्थापनेबाबत लवकरच बैठक घेण्याची घोषणा केली। 2024 मध्ये 400 खाटांचे अत्याधुनिक डफरीण रुग्णालय सुरू झाले असले तरी डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा ताणात चालत आहे। ग्रामीण भाग, मेळघाट तसेच मध्य प्रदेश सीमावर्ती भागातील हजारो महिला या रुग्णालयावर अवलंबून आहेत। प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुलभाताई खोडके यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित करत तातडीने पदभरतीची मागणी केली। मंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानते की जी रिक्त पद आहे ती आपण भरणार आहे, परंतु अमरावती येथे महिलांचं हॉस्पिटल झालेलं आहे। 200 बेडचं आपण 400 बेडमध्येच आणि आज त्या हॉस्पिटल नवीन बेड 400 बेडचं जे हॉस्पिटल झालं आहे तिथे पेशंट 400च्या वर असतात, परंतु तिथे स्टाफची मागणी केलेली आहे, डॉक्टर्स नाही आहे, स्टाफ कमी आहे, त्याच्यामुळे खूप हे होत आहे। तर म्हणून आपण या ठिकाणी महिला हॉस्पिटल जे आहे डफरीण म्हणून अमरावतीला त्याची भरतीचा जो नवीन प्रस्ताव आहे त्याला मान्यता केव्हा देणार आणि कधी पदभरती करणार एवढं मंत्री भवनाने सांगा। त्यावर आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी रिक्त पदे भरण्यासाठी बैठक घेऊन आवश्यक नवीन पदांबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सभागृहात स्पष्ट केले। तसेच डफरीण, इरविन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सुविधाही अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले। राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे डफरीण रुग्णालयाला लवकरच डॉक्टर आणि परिचारिकांचे स्पेशल गिफ्ट मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महोदय, सन्मान्य सदस्य सुलभाताई खोडकेंनी जो प्रश्न विचारलाय, अमरावतीला महिला रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि तिथल्या पेशंटसाठी सातत्याने आपण काम करताय। मला असं वाटतं की याच्याबद्दलची बैठक उद्यासुद्धा आपण आजच ठेवलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये आपल्या सगळ्या सूचना आणि त्याप्रमाणे पदमान्यतेसाठी आता जे असेल तर उपलब्धतेप्रमाणे आपण करू, नसेल तर नवीन प्रस्तावित करू, परंतु जे तिथल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी आवश्यक असेल त्यासाठी आपल्याकडून प्रयत्न केले जातील।